आणि नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी, कुंभमेळ्याच्या कामांच्या संदर्भात साधू महंतांमध्ये मोठी नाराजी असल्याचं कळतं। कुंभमेळा प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या विरोधात हे साधू महंत आक्रमक झाले आहेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये तातडीनं बदल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावं असंही या साधूंचं म्हणणं आहे। कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी साधू महंतांच्या सोबत अद्याप एकही बैठक घेतलेली नसल्याची खंत या सगळ्यांनी व्यक्त केली। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, नेमकी काय काय मुद्द्यांवरून ही नाराजी आहे? खरं मिलिंद, म्हणजे आता 31 ऑक्टोबरला कुंभमेळ्याचं ध्वजारोहण देखील पार पडणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत, मात्र अजूनही कुंभमेळ्याची हवी तशी कामही झालेली नाहीयेत आणि असा आरोप करत आपण नाही तर स्वतः आता साधू महंतच करतायत। आज राष्ट्रीय संत समितीची बैठक ही नाशिकमध्ये पार पडली। या बैठकीला आपण जर बघितलं तर अनेक साधू महंत, म्हणजे यामध्ये जर बघितलं तर स्वतः म्हणजे मध्य प्रदेशचे साधू असतील किंवा त्र्यंबकेश्वरचे साधू असतील, नाशिकचे साधू असतील, हे सर्व एकत्रित आलेले होते आणि यांची बैठक ही पार पडली। दरम्यान या बैठकी दरम्यान पत्रकार परिषद देखील झाली आणि पत्रकार परिषद आपण जर बघितलं तर साधू महंतांनी कुंभमेळा कामांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली। शंकरानंद सरस्वती जे आहेत, ज्यांना भगवान बाबा म्हणून देखील ओळखलं जातं, त्यांनी स्वतः म्हटलंय की आम्ही अत्यंत नाराज आहोत। दयनीय अवस्था खरं ही झालेली आहे। 80% कुंभमेळा फेल हा झालेला आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये बदल होणं हे गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः खरं आता लक्ष घालावं, कारण जर बघितलं तर आता कामही अजिबात होत नाहीयेत आणि आम्हाला आता कुंभमेळ्याची चिंता आहे। आमचे जे काही साधू महंत येतील त्यांची देखील नीट सोय होणार की नाहीत, रस्त्याची कामं नीट झाली नाही, इतर कोणतेही कामही होत नाहीयेत। त्यासोबतच कुंभमेळा प्राधिकरणाचे जे काही आयुक्त असतील त्यांनी देखील आमच्यासोबत कोणती बैठकही घेतली नाहीयेत असं म्हणत खरं तर नाराजी ही त्र्यंबकेश्वरच्या साधूंनी व्यक्त केली। त्यासोबतच नाशिकच्या देखील साधू महंतांनी म्हटलेत की आता देखील रामकुंडाची परिस्थिती बघितली तर आता ध्वजारोहण देखील कसं होणार हा देखील आम्हाला प्रश्न पडलाय असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आता या संपूर्ण जी काही बैठकी पार पडली आहेत या बैठकी दरम्यान नाराजी ही व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नक्कीच त्यांची साधू महंतांची नाराजी कशी दूर केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रांजल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।